जगताप परिवाराच्या पवित्र अशा अंगणामध्ये हा नामयज्ञ दुःख वाटतं, खेद वाटतो, हृदय दाटून येतो, कंठ दाटून येतो, शब्द फुटत नाही, जीभ जडी येते. असं असणारे हे पवित्र कुटुंब काळाचा घाला बसला आणि गेल्या वर्षी या कुटुंबातलं करत धरत लेकरू काळाच्या पडद्याआड गेलो. तिथला असणारा हा त्यांच्या प्रित्यर्थ नामयज्ञ सोहळा प्रातस्मरणीय कैलासवासी संतोष दत्तात्रय जगताप पाटील, तत्पश्चात त्यांच्या पाठीमाग त्यांची पत्नी प्रियंका, मुलगा यशराज, मुलगी आर्या, पुतण्या श्रीहर्ष, पुतणी श्रावणी, आजोबा बबन सोपाना जगताप, आजी द्रौपदाबाई सर्जेराव जगताप, आई श्रीमती मीनाताई दत्तात्रय जगताप, सचिन दत्तात्रय जगताप, असा हा परिवार अभंग तुकोबरायांचे. मनाला उपदेश केला, जनाला उपदेश केला. जनाला उपदेश करताना तुकोबराय सांगतात, हे जनाओ, तुम्ही बर्बाद झालेलं, उद्ध्वस्त झालेलं तुम्हाला कळणार नाही, पण तुम्हाला सत्य तत्व मी सांगून जातो. ऐक रे जना, तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मनात त्याचं स्मरण कर. आणि म्हणून उपदेश मनाला, म्हणून उपदेश मनाला केला. मन इंद्रियाचा राजा आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावय. काळ जवळ जवळ आलाय, ग्रासतोय हा. काळाच्या तावडीतले तुम्ही आम्ही पामर जीव आहे. तुम्ही काळाला नाही पाठीमागे लावू शकत. अरे विश्वाचा मालक जरी असला तरी त्याला मरण चुकलं नाही रे. इथं आई काय करेल? जन्मदाती आई आयुष्यभर हाडाची काढ केली, नाही काय करू शकली. आयुष्यभर खांद्याला खांदा लावून म्हातारा बाप राबला, नाही तुझं मरण वाचू शकलं रे. काळाची एवढी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप. आई बाप नाही सोडू शकत. तुकोबराय सांगतात, तो जीव गावातला वशिला सांगतो, माझी नेते मंडळी मला सोडवतील, मी आयुष्यभर त्यांच्यावर सतरंजा उचलल्यात, त्यांचा वशिला दिला तरी चालत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी बलिवाली. अरे वाईट सोयऱ्यांचं तर इथं नावच नाही घेतलं. पैसे घेतलं, फोनच स्विच ऑफ केला, ते सोयरेच सांगितले नाहीत. इथं भले भले सोयरे सांगितलं, ते सोडू शकत नाही. मग कोण सोडवेल? त्याची भक्ती कर नको करू, त्याची साधना कर नको करू, तो तुला मात्र विसरणार नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या, त्या भगवंताशिवाय तुला इथं सोडवणार कोणी नाही. विठ्ठल विठ्ठल असा भावार्थाचा हा अभंग. जगताप परिवार एक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि या सर्वच स्तरामध्ये एक आदर्श असणारा हा परिवार. एक कष्ट करून फेनिक्स पक्षासारखं शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ज्यांच्याकडे, असं कष्टाळू उमद नेतृत्व अपघाती निधन झालं. काळी आईची सेवा करीत असताना निधन झालं. खूप जीवापाड या भूमीवरती प्रेम केलं. गेल्या वर्षी काळाचा घाला आला. या जगताप कुटुंबामध्ये एक बहीण आणि मोरे पाटील कुटुंबामध्ये एक बहीण, अशा मोरे पाटील कुटुंबाची आमची भगिनी, त्यांची धाकटी बहीण. अचानक आलेलं संकटानं उद्ध्वस्त होणारा हा संसार सर्व पाहुण्या रावळ्यांनी सावरला, सगळ्यांनी आधार दिला.
आज माझा मोरे पाटील परिवार आसन खेडवरून आलेला, आम्ही काळे देशमुख परिवार आसन, सर्व नातेवाईक, पाहुणे मंडळी, या पंचकृषीचं वैभव असणारे, पुणे जिल्ह्याचं वैभव असणारे सर्व टाळकरी वृंद, आमचे दत्ता काका असतील, आमचे गडे महाराज, आमचे हनुमंतजी महाराज, युवा कीर्तनकार तुषारजी महाराज आणि महाराष्ट्राचं वैभव, मृदंगाचं खूप ज्ञान, खूप गोड वादन, आमचे अगदी इंगळे महाराजांनी सुद्धा पाठीवरती थाप द्यावी, 2:15, 7:30, 7:15 कुठल्या मात्रेवरून सुरुवात जरी केली तरी महाराष्ट्रात सम गावलेला पकवाज, अशी गोड ख्यातीची सर्व मान्यवर वृंद, तुम्ही संत मायबाप कृपावंत शंकनाथ करणारे दादा असतील, सर्व पाहुणे मंडळी वृंद, माता भगिनी, आबाल वृद्ध, या भागाचं वैभव असणारे सुंदर अशी साऊंड सिस्टीम असेल आणि साक्षीला पवित्र वाहणारी घोडमाय असेल. ये ग विठ्ठाबाई माझे पंढरे जय आई हे मारे चंद्रभागा तुझ्या चरणेच्या गंगा आई नंतर जीवनामध्ये आधार देते गंगामाय, की जिन्यानं सुजलाम सुफलाम झालेली ही पवित्र भूमी, जिच्या पाण्यानं तुमची कुटुंब उज्ज्वल झाली, हा आई सारखा असणारा उपकार या परिवारातील या लेकराचं जाणं झालं. पाठीमाग लहान लहान मुलं आहेत, तनेत आई आहे, आजी आजोबा आहेत, आज सगळं टाकून अचानक जाणे, व्याधा हातून सुटला विहंग जैसा. संत सांगतात श्वापत धरणाऱ्याच्या हातून जसं एखादा पक्षी सुटल्यानंतर तो पाठीमाग पाहत नाही, तसाच काळ आहे. चिठ्ठी न कोई संदेश जाने ओ कौन सा देश, जहां तुम चले गए, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए. कुठे गेलं नाही सांगता येत. आयुष्यभर प्रेमाच्या अनाबाका घेतल्या, सप्तपदीची पावलं प्रियंकाताई बरोबर चालले, अचानक निघून जा. या जीवनामध्ये अचानक घडतो, अनपेक्षित घडतो. आपली अपेक्षा असते तसं कधीच घडत नाही, तसं कधीच घडत नाही. जोपर्यंत खाण्याचे दिवस आहेत तोपर्यंत दाद बरोबर आहे, हात बरोबर आहे, बाहुदंड बरोबर आहे, अधिकार बरोबर आहे, पण नखाबोटानं संसार करायचा त्यात खाता येत नाही. आणि एकदा का सत्ता पुढच्या पिढीच्या हातात गेली तर भोग वस्तू पुढे खायचा अधिकार राहत नाही. हो, नाही राहत अधिकार. आज मिळवण्यासारखं सगळं काही होतं, पण या उमद्या काळामध्ये वयाच्या 35-36 मध्ये जाणं झालं. असंच आहे. हातामध्ये सत्ता असताना खाता येत नाही, राखून ठेवलं जातं आणि पुढं हातातून निघून जात. कधी बघा तुम्ही, किती गरीब बैल असू दे, इशित आले की अंगावर ओढतात. गरीब अख्ख्या गावाला धावतेन बैल, आमच्यासारखी जोड नाही. पदूर धावतेन, वशिण धावतेन, त्यांचं दात दाखवतील. भरवाशाची बैल इशित आलं की येड्यावानी करणार. किती गरीब पुरा असू द्या, पाहुणं आलं की भांडणं करणार. माहेरचं माणूस आलं की बायको रुसून बसणार. आणि छत्री घरी विसरलं तर दिवसभर पावसात भिजणार. छत्री संग नेमल्या पाऊस नाही येत, नाही येत. कधीच हा योगायोग घडत. डायरी घरी विसरू द्या, त्याच दिवशी कीर्तनाच्या तारखा आहेत. 9 आहे का 14 आहे का, अवघरी विसरले.
तुम्हाला अक्कल नाही म्हणले जे धंदा करताय ती संघ आणायचा असं होतं. ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राशी निगडीत वस्तू असतील, भावना असतील, गोष्टी असतील विसरतात. त्याचा ताळमेळ लागत नाही. मग एकदा का आयुष्य हातातून निघून गेलं ना मायबाप, आठवणी सोडून काय राहतो. तुटला विषाचा दोरा दोरा, तुटला विषाचा दोरा, येरवा उगा पसारा, ये जबा उगा पसारा, कापून पळते अंती होसी पाठमो रे, अंती होसी पाठमो रे. सगळी निघून जातात. असंच आयुष्य. गेल्यानंतर 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 8 दिवस 10 दिवस पाहुणे रावळे येतात, जेवण होते, भावकी येते, 4-4 5-5 6-6 भाज्या ताटात, गप्पा होतात, बरं वाटतं. पण 14वा झाला, कुंभश्राद्ध झालं. कोणी जर घरातला कारभारी म्हणला बा गुडघ्याला तण लागायला लागली, चला रानात. कुलूप नसतं घेतलेलं. मग शोधाशोध सुरू होती. कुटुंब असं आहे. त्या कुटुंबामध्ये आईच्या अगोदर, आजीच्या अगोदर, आजोबांच्या अगोदर जाणं म्हणजे फार मोठं दुःख आहे. कीर्तन काय करतं तर कीर्तन त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी असतं. म्हणून दारामध्ये टाळ वाजावा. बाकी कुठल्या यज्ञाची ताकद नाही सांगितली, होम हवनाची नाही सांगितली, कर्मकांडाची नाही सांगितली, कारण ते चुकतं. यज्ञ करत असताना हत्तीच्या सोंडेमध्ये गावरान गायच्या तुपाच्या ते धार ओतावं लागते. कुठं आता राहिलं होतं योग याग विधी येणे नोहे सिद्धी. त्यानं सिद्धी प्राप्त होत नाही, पण दिलंय तुम्हाला, पाठीमागून आलंय म्हणून ते तुम्ही पुढे चालवायचं. पण त्यातून निवारण होण्यासाठी हे वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती टाळ. टाळाटाळी लोपला नाद ते पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी कीर्तन आहे. आयुष्य खूप मोठे, खूप काही करण्यासारखं आहे. पण विचार करायला गेलं तर असं हातोहात संपतं. आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महास्वहिताचा गोरवाहा, ध्याने रहा श्रीहरीच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण विगा देवाशी. असं हातोहात संपतं, हातोहात संपतं. आणि म्हणून आयुष्याकडं एक तत्वानं पहा, आयुष्याकडं एक आदर्श म्हणून पहा. असं वाया घालू नको हातोहात. म्हणून तुकोबराई क्रांती करतात. मायबाप तुमच्या अज्ञानावर तर कोणी पोट भरण, कोणी पोट भरण. एवढंच काय 95-94-95% माणसाच्या अज्ञानावरती अगदी 5 ते 6% लोक अब्जदिश आहेत. पण तुकोबरायांनी जी क्रांती केली बाबा, या जनाला फसवणाऱ्या माणसांपेक्षा काहीतरी देऊन जावं, हा समाज सुधरावा, हा समाज मोठा व्हावा, हा समाज अज्ञानातून बाजूला निघावा, हा समाज अंधकारातून बाजूला निघावा आणि काहीतरी सत्य तत्व या जगाला देऊन जावं. म्हणून तुकोबराई क्रांती करतात. प्रत्येक अभंग म्हणजे तुकोबरायांनी केलेली क्रांती. आणि म्हणून अज्ञानाच्या पायवाटा मोडून
ज्ञानाची खरी दिशा दाखवली असेल तर जगद्गुरु तुकोबरायांनी असाध्य ते साध्य करिता सायास कारणाभ्यास तुका म्हणे. जे असाध्य नाही ते साध्यही करता येईल. तुम्ही फक्त शिका लेकरांनो, शिका. किती दिवस दुसऱ्याच्या ताब्यातलं बाहुलं बनणार आहेत? किती दिवस तुमचं ऐश्वर इस्टेट जगाला वाटणार आहे? किती दिवस तुमचा हात जगाला दाखवून तुमच्या भाग्याच्या रेषा तुम्ही बघणार आहेत? हो, म्हणून तुकोबरायांनी केलेली क्रांती, ते तुकोबराय उपदेश करतात. ते तुकोबराय उपदेश करतात. एवढं सुंदर आयुष्य एक ना एक दिवस हातातून जाणार. हो, कोण इथं राहायला आलं नाही, कोणाला इथं आयुष्य मिळालं नाही. ज्याला त्याला आपापली वेळ संपली की इथून निघावं लागलं इथून. ऐश्वर्य उपयोगी नाही, सत्ता उपयोगी नाही येत, भाऊबंदकी उपयोगी नाही येत, अधिकार उपयोगी येत नाही, काही उपयोगी येत नाही. काय काय व्हेंटिलेटरवर हात ठेवून गेली, नाही उपयोग झाला, नाही उपयोग होत. आणि म्हणून इथं दिलेलं आयुष्य कोणाला वाचवता येत नाही. पण लेकराचं खूप लवकर जाणं झालं म्हणून दुःख वाटतंय, म्हणून खेद वाटतोय. का आयुष्यामध्ये आधार आहे. हो, आधार वडे कुटुंबाचा देवा. आड्याचं पाणी वळचणीहून ओघळलं तर दुःख नाही रे होत. वळचणीच पाणी जर आड्यावरून वसंडायला लागलं तर मग मात्र जीव का कुलते. का बारुसलासी कृपाळू बहरी, कृपाळू बहरी, तुझ बिन तुझी भक्ती नेनो, तुझ बिन तुझी भक्ती नेनो. तुझ्याशिवाय वेगळा विचार केला नव्हता देवा, तू का रुसलास? पण पहिल्या काळामध्ये प्रसार माध्यम नव्हती, IT सेल नव्हता, AI टेक्नॉलॉजी नव्हती, रेडिओ सोडून दुसरं काही नसायचं. त्यावेळेस प्रभात वंदन नावाचा सुगम संगीताचा कार्यक्रम लागायचा. कार्यक्रम संपत असताना ती समालोचक सांगायची, आता गोड असं ज्ञानोबरायाची विरहणी ऐकू आणि कार्यक्रमाचा समारोप करू. पडिलो दुरदेशी मज आठवे मानसी, दिनते स्थिरजने झाली वो माय. नको नको हा वियोग, कष्ट होता ते जीवाचे, जीवाचे कष्ट होतात. आणि म्हणून तुमच्या मनाला आधार दिला इथं तुकोबरायांनी. बाबा, इथं तुमचंच दुःख नाही हो, इथं माझं सुद्धा दुःख आहे. माझं संतोबा नावाचं लेकरू माझ्या डोळ्या देखत पाळण्यामध्ये हातपाय खोडून मेलं, पण पाणी नाही मिळालं, नाही पाणी मिळालं. हे तुकोबरायाच्या जीवनपटामध्ये आलेलं दुःख आहे. मुलाचं दुःख पाहिलं तुकोबरायांनी आणि म्हणून उपदेश केला या जगाला, उपदेश केला. बस सगळ्या दुःखाचं कारण असेल तर ते मन आहे. सगळ्या दुःखाचं कारण मन आपल्याला आपलं म्हणायला लावतं, परक्याला परक म्हणायला लावतं. एवढंच काय, ज्याचा वशिला त्याचंच कुत्रं काशीला. कोण करतं? मन करायला लावतो. मन आपल्याला मिळून देतो. आपलीच ना आपल्याला आपलं पण शिकवतं ते मन. आपल्यासाठी रडायला होतं ते मन. त्या मनाला आगळ घालण्याची ताकद माझ्या तुकोबरायांनी, आणि म्हणून तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणात
नको मन गुंत माया झाली काळाला जवळ ग्रासावया का मायेच्या अधीन होऊ नको तर काळ जवळ आलाय. काळ काय करतो तर मायेपासून वेगळं करतो. काळ काय करतो त्या जीवापासून शिवाला वेगळं करतो. शरीरापासून चैतन्याला वेगळं करतो. काळ असा अर्थानं मानवी जीवनासाठी मुख्य शत्रू आहे. का कोणाला वरडून द्यायचं नाही बरं का. काय असते वर्ष श्राद्धामध्ये फक्त त्या जीवाचं श्राद्ध नसतं. आपल्या दारात आयुष्यभर संरक्षण करणाऱ्या कुत्र्याला भाकरी त्याचंही त्याच्यामध्ये विधी असतो. आयुष्यभर एखाद्या बैलानं खूप कष्ट केलं दारात मरून दिलाय त्याला त्याचाही श्राद्ध विधी चतुष्पादानाम षडपादानाम द्विपादानाम सगळ्या जनांचा तो श्राद्ध विधी केला जातो. आजी आजोबा पणजोबा सगळ्या जीवाला आज समाधान केलं जात. काय सांगितलं तू खूप बऱ्याने या मायेची अधीन होऊ नको. काळ जवळ आहे. काळ लांब नाही हो. काळ जवळ आहे. काळ उशालाच बसलेला आहे आपल्या. काळ काय असा पाठीमागून लक्झरी नाही येत नाही. किती काळ मोठे घडोघडी याची काळ वाटप आहे. अजून किती आहे अवकाश तो विषय भरलेली ट्रॉली निसटलेला जॅक अंगावर आलेलं सगळ्या ऊसाचं ओझ त्यातून गेलेला जीव कुठं पंक्चर होत नाही का कधी होत. अपघातानं गेलं मोटरसायकलच्या धडकेनं गेलं तरी येणारा पाहुणा अंत्यविधीला मोटरसायकलीवर येतो किंवा तो आपल्या बरोबर काळ घेऊनच येत असतो. तो काय बाजूला जात नाही किंवा बाजूला होत नाही. त्याच्या उशा पायथ्याला कायम स्वरूपी बसलेला काळ असतो. तो खूप बरा आहे सांगतात. काळाला जवळी ग्रास काळ जवळ आहे. काय करतोय तो तुम्हाला ग्रासतोय तुम्हाला खातोय. म्हणून तुम्ही काय करा मायेच्या अधीन होऊ नका. पण माणसाला माया सोडित नाही हो. जीव सोडित नाही. या 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 संसाराचे पाय जो देखे सो दुखे या बाबा सुखे या कोई नहीं. विसापूरचं वैभव आमच्या पाहुणे आले. काळ सोडत नाही. पुणे जिल्ह्याची ही पवित्र भूमी शिक्षणाचं माहेरघर शूरांची वीरांची भूमी इतिहासकारांची निर्माता दिग्दर्शकांची संगीतकारांची पटकथाकारांची ही भूमी वाल्मिक ऋषींची भूमी इतिहासाची ही भूमी कविवर्य मोरोपंतांची भूमी छत्रपती शिवरायांची भूमी ही कोणाला आवडलं नाही हो. अहो इथे येणाऱ्या वैऱ्याला सुद्धा वाटतं बाकी कुठून का गुन्हा करून येईना अटक मला पुण्यात करा मला अटक करा हो पुण्यात. त्यांना सुद्धा इथली भूमी आवडती. एवढ्या पवित्र भूमीमध्ये असं लेकरू जन्माला आलं. कष्ट केलं काळी यायचं. 3 कारणं जपली. देवळाकडे जाऊ नका पण 3 जपा एक माती जपा.
दुसरी माता जपा आणि तिसरी मातृभूमी जपा. काय जीवनात परमार्थ? परमार्थ कोणाला कशाला म्हणायचं परमार्थ हो? मातीची किंमत नाही परमार्थ म्हणायचं. अख्खं धन चोरीचं, अख्खं धन लुबाडीचं कमवायचं आणि घर बांधताना महाराज वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलंय बरं का. हा म्हणजे त्याची प्रत्येक ईट तू टेबला खालून घेतलेल्या पैशाची. वास्तुशास्त्राप्रमाणे घर काय बांधतो रे? हरीची दासा हरिदाई दिशा. काय काहींनी घरं पाडली, काय काहींनी बाथरूम पाडली, काय काहींनी मुख्य मेन ड्रेसिंग रूम पाडली. वास्तुशास्त्राप्रमाणे नाही. अरे मिळवलेलं धन शास्त्राला धरून आहे का? तिकडं नाही लक्ष, तिकडं नाही. चांगल्या कामाकडे कोणाचं ध्यान नाही हो. बाकी सगळी धावा धावा जीवनाची, सगळी पळापळ आहे. साठवून साठवून माणसं ठेवते. वारीला लागली तरी माणसं कपडे ने हो का नाही वारील ती मोकळे 6-6 पिशव्या नेतात. काय काय तिथनं 2-2 खेपा टाकीत घरी. बॅटरी छत्र्यान सतरंजन पार्लेजी पुडन. अहो तुम्हाला नाही ना तू खाईल. आषाढीला घेतलेलं बिस्किट पुढं कार्तिकी पुतवर काय काय पोरं खात्यात. सगळे वारकरी तसे नाहीत. काय काय वारीत गेलेले ती वारी सोडायची, दिंडी सोडायची, पाहुण्याचीच गरज हिंडायची. तुमचं कसं आहे ना आमचं कसं आहे, तुम्ही थुरलीकडे आहेत का दाकटीकडे आहेत? थुरली जपते आता इतक्या लांब जावा. थुरली तुम्हाला सांभाळते का दाकटी सांभाळते? आजी म्हणली चुबार का असो नाही तर मोठा तो डसतोच किंवा विठ्ठल आयुष्यभर मायेच्या अधीन होतात. मागत फिरतात हो, मागत फिरतात. पालखी सोहळ्याचा नियम आहे, पालखी सोडून जायचं नाही. काय काय जण बाजारात पावत्या पुस्तक घेऊन फिरत आहेत. लाज वाटे जीवा तुझा मनविता दास. देवा दास म्हणून घ्यायची लाज वाटते रे. उपरनं बांधून जगाला ज्ञान शिकवायचं आणि आम्ही जिनमगावच्या वड्यातनं हजारासाठी माघारी यायचं. लाज वाटते. दास म्हणून घेण्याची तेव्हा लाज वाटते. त्याला माया म्हणतात. जे लोभाकडे घेऊन जाते तिला माया म्हणते. तर 2 किलोमीटर वर जेवलेला असू देव. काय काय पहिल्याच वर्षी दिंडीत आलेल्या कुठं नंबरला, बेळ वाटते त्यात लाग नंबरला, पाणीपुरी वाटते लाग नंबरला, वडापाव वाटते लाग नंबरला, कचोरी वाटते लाग नंबरला. एकदा तर मोगमच 10-12 जणी नंबरला लागल्या. 2 तास नंबरच आहे ना. पुढच्या बाबाला विचारलं, बाबा कशाचा नंबर आहे माऊली? माऊलीने सांगितलं मोफत दाढीचा नंबर आहे. आणि मग पळाल्या. असं विठ्ठल आपलेपणासाठी स्वार्थाच्या बाजूला जी झुकते तिला माया म्हणतात. म्हणून तिच्यात पडू नको. तो एक ट्रॅप आहे, ती एक जाळ आहे, ती एक जाळी. मायेच्या अधीन जाऊ नको. एक ना एक दिवस हा प्रसंग जीवनातून येणार आहे. अरे ज्याचं बारस झालं त्याचं तेरसं नक्की दारात करावं लागणार आहे. ती 3 दगडाची चूल आहे. ना हिटरवरचं पाणी ना गिझरवरचं पाणी. 3 दगडाच्या चुलीवर पाहुण्याच्या पोशाखानं तुला जावं लागणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, उसे हंसकर भुलाना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक दिवस बाहेर पडावं लागन म्हणून नको नको म्हणा. गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. हा काळ ग्रासतोय, हा काळ जवळ आलेला आहे. म्हणून काळाची भीती तुझ्यासारख्या जीवालाच आहे रे. एकदा काळ आला ना आयुष्यभर रक्ताचं दूध पाजणारी आई तिथं माघार घेते. आणि आयुष्यभर शिकलेला बाप असून सुद्धा अब्रकाचीसाठी पंते हाती धरली पाटी. लेकरासाठी बाप करंगळी धरून शाळेकडे घेऊन जाणारा बाप सुद्धा तिथं माघार घेतो. अभंगाच्या दुसऱ्याच्या
एकदा काळ आला ना त्याची उडी जर पडली तर नाही सोडणार हो. आहे तोपर्यंत माती जपा. जी मायबापानं कमवली मातीसाठी प्राण दिले रे ह्या जगामध्ये. माती टिकवा. लय नखा बोटानं केलेला संसार लेपाटी शिवून वाट करून सर्व वेचून भुईमुगाच्या शेंगाच्या खोत्या घेऊन कमवलेलं आज शिरूर पुणे रोडवरच बऱ्याचशा लेकरांनी 2.5 फुटी पोल लावून एकूण टाकलं. माती टिकवा. माता टिकवा आणि मातृभूमी टिकवा. ज्या भूमीनं तुम्हा आम्हाला एवढं वैभव दिला. वंदे मातरम. सुजलम सुफलम मलयज शीतलम शस्यश्यामलम शुभ्रजोत्स्नम फुलकितयामिनी फुल्लकुसमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भासिनी सुखदाम वरदाम मातरम. ते मातृभूमीनं संतांनी कार्य शिकवलं. एकदा का उडी पडली कोणी नाही वाचवणार हो. म्हणून टिकवायचं शिका. हे काय सगळीच शिकवतात. टिकवायचं आई बाप शिकवतात बरं का. म्हणून तेनेची पंथे चालू जाता. टिकवायचं संत शिकवतात म्हणून तेनेची पंथे चालू जाता. जुन्या काळात खूप गोड गीत होतं. खूप गोड. अरे हे उभा केलंय ना 35व्या वर्षी लेकराला बंगल्याचा मालक केलं. ही मायबापाची कृपा आहे. ही पत्नीची कृपा आहे. ही कुटुंबाची कृपा आहे. मी रात टाकली मी कात टाकली मी मोडक्या संसाराची बैलाज राखिली. मी रात टाकली. रात्र काढली हो. रात्र काढली. आयुष्य झिजवलं. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं. नव्या घरामंदी काय नवीन घडलं. तुझ्या माझ्या जन्माचं हेच पानप दिस जातील दिस येतील. दिवस पलटावेत म्हणून केलं. काळाची उडी पडली ना तिथं आईबापाला माघार घ्यावी लागली हो. नाही आईला सोडवता आलं. पुराणांचा दांडुळा घ्या. पांडव काळामध्ये अर्जुनाची पत्नी सुभद्रा आहे. जिचा भाऊ विश्वाचा मालक आहे. म्या बोलविता वेद बोले म्या चालविता सूर्य चाले म्या हलविता प्राण हले. जो जगाते चालिता वृक्षाचे पाने हरे. ज्याची सत्ता 25 वर्ष 7 महिन्याचा अभिमन्यू बापाच्या इज्जती खातर चक्रव्यूहात गेला. रक्ताच्या थरोड्यात पडला. स्वतःची आई होती स्वतःच्या भावाला सांगत होते दादा तुझा सक्का वाचाय रे वाचव. त्यावेळेस कृष्णानं सांगितलं ताई का ललाटी जे लिहिले ते न पुसेगा काही केले. सटवीची राती नवी संभू द्यावी वाते. अगं मामा जरी असलो तरी नाही वाचू शकत ग. नाही वाचू शकत. आईनं माघार घेतली बापानं माघार घेतली पण लेकरू वाचवता नाही आलो. नाही आलं. म्हणून अहंकार सोडून द्या. एक दिवस तुम्हा आम्हाला सगळ्याला जायचंय. काही काही ना सत्तेचा अहंकार आहे प्रचंड. एवढा अहंकार आहे एवढी उदान्मत्त झालेत किंमत नाही त्यांना माणसाची राहिली हो. अख्खा पंजाब आज पाण्यात आहे. नाही कोणाला किंमत नाही. हजारो माणसं बेघर झाले. 1.25 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये आज पाणी. मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है पर मेरी ही लाश एक कफन के लिए तरसती है. अख्ख्या जगाची इज्जत झाकणार जे वस्त्र आहे तो माझा शेतकरी बनवतो. हजारो म्हशी त्याच्या डोळ्यात देखत पाण्यात गेल्या. अजून मंत्रालय सोडलं नाही. आणि मग त्याचा अतिरेक काय होतो तर अतिरेक शेजारच्या राज्याकडे बघा. 250 वर्षाची परंपरा निस्तिनाभूत केली तरुण मुलकांनी. झेंजी मध्ये न्यू जनरेशनच्या 16 ते 25 वर्षाच्या पट्ट्यानं अख्खा देश हलवला. मंत्रालय जाळून टाकलं. साक्षात पंतप्रधानाला सुद्धा टेरेसवर हेलिकॉप्टर बोलून निघून जावं लागलं. अतिरेक काय होतो तर अतिरेक विध्वंस होत असतो. विध्वंस होत असतो. म्हणून गर्व सोडून द्या. एका माणसाच्या हाकेवर 6 लाख माणसं जमू शकतात. तर एका माणसाच्या हाकेवर झोडा हा शब्द नाही निघणार का. आणि तो जर निघला तर जे नेपाळचं झालं तेच आपलं होऊ शकतं. म्हणून अहंकार सोडावा. ज्याच्यासाठी हाताला शाई लावली ना त्याचं अख्खं निस्तनाभूत केलं. पंतप्रधानाच्या पत्नीला सुद्धा मारावं लागलं
एवढी दाहकता आज नेपाळमध्ये. म्हणून अहंकार सोडा राजा हो. ज्याच्यापासून आपण मोठं झालो त्या मायबापांना विसरायचं नाही, समाजाला विसरायचं नाही, या संत जनांना विसरायचं नाही. बाकी चांगलं शिकवणारी हीच माणसं आहे हो. आईनं अख्खं आयुष्य उभं चाललं, लेकरांना उपदेश दिला, बाळांनो चांगलं शिका. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, बरी चर्म घातली रे कृमी कीटकांचा सांदा, रभरव दुर्गंधी मंगळतीचा बांधा, स्मरेत्या हरिहरा शरण जाई बा गोविंदा. म्हणून चांगलं शिकवतात आईबाप, चांगलं शिकवतात संत. बाकी सरकार तर ऑनलाईन रमीच खेळायला शिकवणार आहे, ते कुठं काय चांगलं शिकवतील हो. म्हणून ते निश्चिपंथी चालू जाता. ज्या दिवशी मरण त्या दिवशी मायबापाला सुद्धा माघार घ्यावी लागते, असं मरण आहे हो. कोणाला नाही सुटता येत, कोणालाही तर आयुष्य थांबवता येत नाही, नाही थांबवता. ज्याची वेळ आली त्याला जावंच लागतं. माझे भावकीतले चुलतेत ते मला कायम म्हणायचे, महाराज कधीतरी मला ममई दाखवा, माझ्या जीवाची ममई होऊन द्या. अहो म्हणलं काय ममई? म्हणजे एवढा समुद्र आहे, एवढ्या मोठमोठ्याल्या बिल्डिंग आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, मुंबापुरी, धोबी घाट आहे, समुद्र आहे, अंधेरी ईस्ट आहे, अंधेरी वेस्ट आहे, चौपाटी, काय नाही होती तर सगळं आहे तिथं. मला एकदा दाखवा म्हणलं. नेतो बाबा तुम्हाला. मागच्या 2-1 महिन्यामध्ये त्यांना घेऊन गेलो. 3 वाजता गाडी निघली. बाबा गाडीमध्ये जागा, ड्रायव्हर बरोबर, मी गेलो झोपी. अख्ख्या वाटणी गप्पा. त्या बुहेरातनं गाडी पुन्हा गेली, लोणावळा लागला ना. आमचं चुलतं म्हणायचं, ड्रायव्हर साहेब काय बा थंडी, काय गारठ आहे. म्हणले काय झाडे, काय डोंगर आहे, काय गोड वातावरण आहे. असा समुद्राचा पट्टा पाहिला, डोळे विस्पारले, आनंद झाला, डोळ्याला पाणी आलं. आयुष्यभर हाडाची काढ केली रे, पायात मोडलेला काटा मैतीच जळाला, पण मुंबई बघता आली नाही. मुंबईच्या शहरामध्ये प्रवेश केला आणि तिथं आम्ही एका त्या 3 पायीवरती बसलो. फोन केला पकवाजाला, पकवाजा आम्ही आलोय बाबा, काल्याचं कीर्तन कुठे ना, आपल्याला तिकडे जायचं. ते म्हणलं या की वरती. वर 35 मजली बिल्डिंग आणि 17व्या मजल्यावरती राहायला होता. आमचं चुलतं म्हणलं नको नको, वर इतकं कवा चालायचं, तूच खाली ये. आता लिफ्ट असती शहरात, हे काय आमच्या बाबाला माहिती नव्हतं, आमच्या चुलत्यांना माहिती नव्हतं. आम्ही तिथं खालीच बसलो. पकवाजा म्हणलं वर थांबा, मीच येतो उरकून. आता सकाळचा 7:30ची वेळ. व्यायामाला गेलेल्या 70च्या महिला, 65च्या महिला, 75च्या महिला, अशा त्या लिफ्टमधनं 5-6 जणी वरती जायच्या. आणि 8च्या शिपला पळत पळत BST गाठण्यासाठी नवीन तरण्या 15, 16, 18, 19, 20, 22 वर्षाच्या मुली पळत पळत खाली यायच्या. 35च्या मुली खाली यायच्या, 75च्या महिला आत जायच्या, 30-32च्या मुली खाली यायच्या कंपनीत पळ जाण्यासाठी. तसं तसं आमच्या चुलत्याने डोळं मोठं केलं. म्हणला बघा आता हे खेळ. म्हातारे आत जातात, तरण्याच होऊन बाहेर निघत येत. काय ह्या मसनीला म्हणाव, काय शहर सुधारली, काय मोठमोठ्या सुधारणा झाल्या बाबा. महाराज तुम्ही बघताय का? म्हणलं काय बघा ना. आता म्हणला 5 म्हातारे आत चालले, तो 5 आत गेले, 5 तरण्याच पुरी बघा. म्हणला अशी मशीन आहे, म्हातारे आत घातले की तरण्या होऊन निघत येत. म्हणलं आता काय सांगाव बाबाला. म्हणले महाराज केवढ्याला असं न ही मशीन? हो म्हणलं हे 10-12 कोटीचे तरी मोर असं आहे का? मग बसलो. म्हणलं मग काय अपेक्षा काय होती? काय नाही म्हणले, आलतोच आपण पुण्या मुंबईला, 2 जण होतो गाडीत, आपली म्हातारी नसते काय आणली संग. देह जायला जायला जायला, देह जायला कारण मुदासे ढगला, कारण मुदासे ढगला, करे नमुजसी दगडा.
नको आयुष्य वाया घालू. आयुष्य निघून चाललं रे, वाया नको घालू. आहे तोपर्यंत सांभाळ. पण माणसाचं तिथं चुकतं. आहे तोपर्यंत जपायचं नाही जीवाला, आणि मग जित्या नाही अन्न, आणि मेल्यावर पिंडदान. जिवंतपणे अन्न घालायचं नाही, भांडायचं, भाकरी फेकून मारायची, नीटनीटकं जपायचं नाही, आणि मग लांबून माणसं आणायची मग कीर्तनाला. तळपत्या वनात रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग. कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडतीला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आईचं गोड बघायचं. पण विचार करा बाबा, कीर्तनाला बोलवणार आणि आई सांभाळली का? तेवच जर सासरवाडीत राहता असेल तर किती बरे आई माझा मायेचा सागर म्हणल्यावर तुमच्या आईला शांती लागण. जिवंत माणसाला अन्न घाला, मेल्यावर पिंडदानाला काय किंमत आहे? करा, पण किंमत नाही एवढी. म्हणून जिवंत माणसं जपा. आज दादाचं जाणं झालं. अरे चंद्र सूर्य तोडून आणले ना, तरी त्याची ओवाळणी कमी हो. हे लेकरांना आज उणीव आहे, या ताईला आज उणीव आहे. आज निरंजनी आणि समयीची वात नाही कामाची हो. आज सूर्य चंद्र तोडून जरी आणले तरी दादाच्या कर्तृत्वासमोर कमी येत. गे माय भू तुझे मी फेडेन पांग सारे आणि नारतीला. हे सूर्य चंद्र तारे मी पाय धूळ घेतो, जेव्हा तुझी जरासी माझी ललाट रेष बनते प्रयाग काशी. प्रयाग मध्ये गेलो, काशी मध्ये गेलो, अवंतिकेत गेलो, द्वारकेमध्ये गेलो, पण लेकर उद्या म्हणतील बापासारखं प्रेम करणारा आम्हाला पुन्हा कोणी भेटलं नाही. नाही कोण भेटत हो. कारण संसाराबद्दल, परिवाराबद्दल माया त्याच्याच अंतःकरणात असते. पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जेजो जेजो संसाराचा गाडा हकला, ओठामंदी हसू परी कनावा कना. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या. उमगाया बापरा, उमगाया बापरा. कारण तो काय करतो तर बाप करी जोडी. बाप करी जोडी, आपली कोर म्हणते वाळवणे वाळवणे. बाप करी जोडी लेकुराची उडी. आपुली करवंटी वाळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी. कडिये वागवणी भार भांडी, लेकर कड खांद्यावरती वागवली. आणि आयुष्याच्या साधनामध्ये आदर्श परिवार निर्माण केला. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, म्हणून ते करा. त्या भगवंताचं नामचिंतन घ्या. इथं सोडवणार दुसरं तिसरं कोणी नाही. तो विश्व विधाता, तो मालक, तो तुमच्यासाठी आहे.
बाकी तुमच्यासाठी कोण आहे हो? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अहो पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला, वस्तीवालेला पाहुणा वस्ती 4 दिवस राहावा आणि उठून जावं. अंगणात आलेला पक्षी 2 दाणे टिपावेत आणि निघून जावं. तसं तुमचं आमचं आयुष्य एका ठिकाणी थांबता येत नाही. पाहुण्यानं आज आलं तर 2 दिवसांनी तरी जावं, पण काय काय गावाला जी पाहुणा आल्यात कसं झाला नाही तर. आणि त्या गावचं पाहुणच मोर, ज्या पाहुण्याने वाट करायला आणलं ना त्याच पाहुण्याच्या विरोधात राहिला. आज पाहुणच सरपंच आहेत, गावालाच बोलून द्यायनात. लय पाहुण्यांनी अडचणीत लय गाव आणले. कसं राहावं? पाहुण्यासारखं वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला. काय करा? त्या परमात्म्याचं नामचिंतन घ्या. कुठल्या देवाचं? द्वारकेतल्या अवंतिकेतल्या चारीधामच्या देवाचं नाही. ज्या देवानं ज्या भूमीत शिरसगाव मध्ये देवा जन्माला घातलं, निर्वीत देवा जन्माला घातलं, तुझ्या आशीर्वादानं मायबाप मिळालं. मला वाटतं आपल्या गावाची दैवत आपण मोठी करायची, व कुठल्या पावत्या फाडायच्या नाहीत आणि कुणाच्या जुळीत दान घालत बसायचं नाही. आपल्या भूमीचं वैभव आपण सांभाळायचं. देवा, महादेवा, पांडुरंगा, ज्या भूमीमध्ये तू मला जन्माला घातलं फक्त त्याच अखंड नाम विठोबा रखुमाई हो. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई काळाची एवढी पडेल भाजी सोडविना तेव्हा माय बाप देवा कोणी सोडवत नाही रे. शेवटी प्रेम करतो या जगाचा मालक, त्याच्याकडेच प्रेम आहे हो. अख्खा जग विरोधात जमले तरी काम होईल, फक्त देव आपल्या बरोबर पाहिजे हो. देवाचा काजारी जग हे अवघे कृपा करी तेवढं प्रेम केलं देवाबरोबर, तेवढं प्रेम केलं मीरेनं, तेवढं प्रेम केलं जनेनं, तेवढं प्रेम केलं आईनं. ते प्रेम करा, त्याची उणी होय हो. बाकी देवा मार्बलची मंदिरं झाली, पण रामाचा वापर सुद्धा आज कामासाठीच आहे. देवा उघड्यावर होता, चिंचे खाली, आंब्या खाली, बोरी खाली, बाप रानात जायचा तर जाताना देवा तुझं दर्शन घेऊन जायचं, पण आज त्याला लिमिटेशन आलं. त्या देवाला भेटण्यासाठी सुद्धा आज वेळ आहेत. 11 ते 5च्या आतच देवाकडे जाता येईल असं नाही जाता येणार. तो देव माझ्या बापानं कमावला, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभुनाम घेत जावे या झोपडीत माझ्या. तो देव मिळवला का? प्रेम होता. जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रीत निभाना क्या जाने. माझ्या मेरेनं सांगितलं देवा आम्ही तुझ्यावर प्रेम केलं रे. तेच प्रेम आईनं लेकरावरती केलं, तेच प्रेम बापानं या परिवारावरती केलं. आज प्रेमाला पारखी झालेली हे लेकर देवा हे कर, सदैव त्यांच्या कर्तृत्वाची छाप या परिवारामध्ये राहू दे. ही दरवळ आहे, हा सुगंध आहे, हा सुगंध कधी कमी होऊ देऊ नको. खूप कमी वयामध्ये दादाचं जाणं झालं,
पण दादानं कमवलेलं पुढच्या काळामध्ये टिकवा गडे हो, टिकवा. दादानी गोड विचारसरणीनं माणसं टिकवली, माणसं कमवली. माऊली सांगतात माणसं टिकवा. जैसे साचा आणि मावाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुख्य अमृताची वाणी, देह देवाचे कारणी ते टिकवलं. अरे टिकवलं माझ्या शंभूराजांनी या भूमीत येऊन. म्हणून शंभूराजांची आजही आठवण आहे, छत्रपती शिवरायांची आजही आठवण आहे. अरे मन के जीते जीत हो, मन के हारे हार, बिन लड़े जो हारे, उन पर है धिक्कार. अरे वन पर है धिक्कार, जो देखे न कोई सपना, सपनों का अधिकार, अजर अधिकार है अपना. अरे याच भूमीमध्ये येऊन आई मिळाली नाही हो, धारो नावाची कापरहोळची मानलेली आई, जिनं माझ्या शंभूराजांना दूध पाजलं. नाही आयुष्यात आई मिळाली, पण शपथ मात्र आईची घेतली. आई, जोपर्यंत या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत पायात चाळ बांधू देणार नाही कोणच्या बाईला हो. काय आज माणसं बोलतेत, किती वाणीनं घसरली. अरे शिवरायांच्या मावळ्यांच्या वाघिणींना बोलणाऱ्यांची खऱ्या अर्थानं जीभ हासडली पाहिजेत. आणि ही वाघिणीचं काम आहे पुढच्या काळात. कोण्या स्त्रीचा अपमान झालेला महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या रक्षकानं मानला नाही. आपल्या स्त्रीचा अपमान जर कोण करत असेल तर त्याला जीवनात कधी माफ करू नका. का? ही वीरांची भूमी, ही संतांची भूमी, ही छत्रपती शिवरायांची भूमी, ही स्वराज्य रक्षिणी महाराणी ताराबाईची भूमी, ही संस्काराची खान जिजाबाईची भूमी. एका आईचा आशीर्वाद आहे. म्हणून देवा, अमृतासारखं आईनं दूध पाजलं. त्या अमृतासारख्या दुधाची शपथ, त्या छत्रपती शिवरायांची शपथ, त्या शंभूराजांची शपथ. आई, तुझ्या दुधाची शपथ ग. दूध पवित्र माझ्या मुखामध्ये गेले, त्या मुखात मी सुपारीचं खंड घालणार नाही. ज्या दिवशी माझ्या मुखात व्यसन पडल त्या दिवशी माझ्या परमार्थाची किंमत शून्य झालेली असेल. जीवनभर निर्व्यसनी निष्कलंक या जनाला देवा ठेवावं त्या छत्रपती शिवरायांच्या आणि आई जिजाऊच्या आशीर्वादानं. म्हणून जगाच्या पाठीवर तो विश्वाचा मालक तुम्हाला विसरणार नाही. तो एक दिवस तुम्ही कसंही असू द्यावं, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. म्हणून आजचा दिवस शुद्ध होण्याचा दिवस आहे. आजचा दिवस पावित्र्याचा दिवस आहे. पिंड पदावरी दिला फुलेकरी, माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. वडिलांच्या कर्तृत्वाची छाप या संसारावरती राहिली. बाबा, आज एवढली छोटीशी लेकरं तुमच्या उपकारामधून उतराई होण्यासाठी आज इथं उभा आहेत. हा कीर्तन विधी करतायत. त्या लेकरांवरती असंच अखंड भगवंताचं कृपाछत्र राहावं. तो परमात्मा एक दिवस तुम्हा आम्हाला अंतःकरणात घेतो. अभंगाच्या शुभेच्छा. तुका म्हणे तुला सोडवे कोणी आ, तुका म्हणे जगपाने वाचनिया, एका जगपाने वाचनिया, एका जगपाने वाचनिया. पडेल
सोडविना बाबा तुम्ही सोडविना 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 सोडा तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, त्याच्याशिवाय मला सोडवणार कोणी नाही देवा तुझ्याशिवाय. म्हणून तुझी सेवा करण्याचं भाग्य त्या तुकोबरायांनी आमच्यासाठी दिलं. म्हणून आम्ही तुकोबरायांना मानतो, आम्ही पांडुरंगाला मानतो. देवा आमचं हिंदुत्व तुकोबरायाच्या साक्षीच आहे, छत्रपती शिवरायांच्या साक्षीच आहे, धर्मवीर शंभूराजांच्या साक्षीच आहे. आमचं हिंदुत्व आम्हाला कधी नथुराम गोडसे व्हायला लावत नाही देवा. म्हणून आमच्या कीर्तनांमधून मावळे तयार व्हावेत, पुढच्या काळात कावळे तयार होऊ नये देवा. अखंड ज्याला देवा तू पूजलं त्याची आठवण आमच्या हृदयात आहे. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमान दी दिव्य रूपची केली, न त्यागे ती दिव्य लोकासिनी. म्हणून आहे तोपर्यंत मायबापाची सेवा दादानं केली. अचानक अपघाती निधन झालं, गाला घातला. पाठीमागं या जगताप परिवाराला सर्वांनी सावरलं. आहे तोपर्यंत तुम्हीही मायबापांची सेवा करा, समाजाची सेवा करा, गावाची सेवा करा. माऊली सांगतात सकल तीर्थाची धुरे, जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन केली. जीवनामध्ये काही नाही, एक जपा कायाही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. कोणीतरी जीव जाणायला शिका, तिथं तुमचा देव उभा आहे. सार या कीर्तनाच्या माध्यमातून तुकोबरायांनी सांगितलं. सोडवणारा फक्त विश्वाचा मालक भगवंत असतो, तो पांडुरंग कट्टीवरती हात ठेवून उभा आहे. त्याची साधना सदैव अखंड करा. ज्या दिवशी वेळ येईल त्या दिवशी प्रत्येकाला जायचंय. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले.